अजब रमा राघवची जोडी. तुला सांगू आजचं लेक्चर ना मला काहीच कळलं नाही. अगं हाँ हो येतोय 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 लवकरात लवकर येतोय. हो हो दीक्षा दीक्षा अगं त्याची फाईल पडली. हॅलो कसली फाईल असेल? हम बघते. अगं हे बघ ह्याच्यात सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, मार्कशीट आहे आणि पुढे हे बघ इंटरव्ह्यूचं लेटर सुद्धा आहे. किती वेंधळा होता हा मुलगा. इतकी महत्वाची फाईल पडली आणि त्याला कळलंच नाही. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. तू ही फाईल ना रस्त्याच्या बाजूला ठेवून दे, आपण निघूया चल. अगं असं कसं म्हणतेस तू? तुझी समजा इतकी महत्वाची फाईल हरवली असती तर तुला कसं वाटलं असतं? अगं मग आता काय करायचं, तो मुलगा तर गेला. एक मिनिट थांब. अगं हे बघ इथे त्याचा पत्ता लिहिलाय. मी काय म्हणते, इथे जवळपास एखादं पोलीस स्टेशन असेल ना तर आपण तिथे ती फाईल देऊन टाकूया. माझे आबा म्हणतात रोज एक तरी चांगलं काम केलंच पाहिजे आणि हे चांगलं कामच आहे ना. हो पण आता पोलीस बिलीस कशाला. चल. अगं पण हे इंटरव्ह्यू लेटर हे डॉक्युमेंट्स त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, नाही तर तो बिचारा काय करेल. हा पत्ता इथलाच दिसतोय. आपण एक काम करू, त्याच्या घरी जाऊ, त्याला ही फाईल देऊ आणि लगेच निघू. हे पोलीस स्टेशनला जायची ना काही गरज नाही, लवकर होऊन जाईल. चल. अगं पण असं अनोळखी माणसाच्या घरी जायचं म्हणजे. तू ना आता काय ते पटकन ठरवा, नाहीतर ही फाईल ना इथेच टाकून दे. चल. हॅलो रोहित, काय झालं? कामाचं काय झालं? माझ्यावर तुम्ही कोणतं काम सोपवलं आणि ते झालं नाही, असं होणार आहे का लावण्या मॅडम? मी पहिली स्टेप घेतली, तुम्ही सांगितलं तसंच सगळं होणार. फॅन्टॅस्टिक रोहित, किती विश्वास आहे रे माझा तुझ्यावर. मला माहिती होतं तू हे काम फत्ते करणार, म्हणूनच तुला फोन केला. ऐक, ती मुलगी आज जर तुझ्या घरी आली ना, पण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये हे विसरू नकोस. नसू द्या, रोहित सुपरफास्ट आहे. तुम्ही फक्त माझं तेवढं पेमेंटचं बघा. डोंट वरी, तुझं पेमेंटही सुपरफास्ट मिळेल. फक्त काम वेळेत व्हायला हवं. ओके? आणि एक, मला अपडेट्स देत राहायचे आहेत. ओके? वाट बघते मी तुझ्या कॉलची. हो. लावण्या, you're simply great. पूजा पूजा थांब थांब, बघू दे रमाला कपडे धुवायला जमलंय का नाही. हे दाखव. आजी पण नशिबाने यावेळेला तिने काहीही गोंधळ घातलेला नाही. थांब ग, बघू दे. बघ बघ बघ, इथे ब्रश मारला असता तर चाललं असतं. आणि पाहिलंस, हा डाग पण शिल्लक आहे अजून. खरंच हो आजी? बघू मला दाखवा. बारीक कौतुक यांना. हे बघा आई, हे बघ इथे मध्ये आणि खाली. बघ 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 बघ, हे बघ. काय आई, काही डागबिग दिसत नाहीये. तुम्ही तिच्या कामाला उगीच नावं ठेवता. आई मग आता तिचं कौतुक करायचं का? हो करायचं. तुमचा रमावर किती राग आहे हे माहिती आहे मला. तिने एखादं काम चांगलं केलं तर तिचं कौतुक करायला काय हरकत आहे. हे बघ शालिनी, तिने उद्या चंद्रावरचा डाग काढून आणला तरी सुद्धा मी काही तिचं कौतुक करायची नाही. तुमच्या पुढे ना हात टेकेल आज. काय ग, एवढं सुकं खोबरं किसायला घेतलंय? काही विशेष, काही खास बेत आहे का? आजी हल्ली तुम्ही महत्वाचा दिवस विसरायला लागला का? हा
वय झालंय तुमचं आता. ए वय झालं असेल तुझं, म्हातारी कुठली. माझं काही वय बी झालेलं नाहीये. आता मुकट्यानं सांगतेस का काय आहे ते? काय ग? आई असं काय करता? उद्या राघवचा वाढदिवस आहे. अरे देवा, कशी कशी विसरले मी. आपल्या घरातला सगळ्यात महत्वाचा दिवस चांगला दणक्यात साजरा करते की नाही बघ. मग आता मला सांगा, उद्या बेत तुमच्या आवडीचा करायचा की राघवच्या? माझ्या. अगं माझी आणि राघवाची आवड काय वेगळी आहे का? जशी आजी तसा नातू. आजी, तुम्हाला माहितीये का, उद्यासाठी मी आणि श्रुतीने खूप प्लॅन्स केले, पण ती रमा घरात नसती ना तर बरं झालं असतं. बरोबर आहे. पूजा असं का म्हणतेस ग? अगं तिला सुद्धा आपल्या आनंदात सामील करून घ्यायचं. अहो आई, आपण लाख सामील करून घेऊ, पण तिला खरंच राघवच्या वाढदिवसाचा आनंद असणार आहे का? उलट मला तर वाटतं उद्या ती आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम काहीतरी कुरापत काढेल. नाही, ती असं काही करणार नाही. अहो बदलली आहे ती आता. सगळ्यांशी किती मिळून मिसळून वागते, तुम्हाला दिसत नाहीये का? अजिबात दिसत नाहीये. आणि हे बघ शालिनी, तू अशी उठता बसता तिची बाजू घेत जाऊ नको. आम्हाला अजिबात आवडत नाही ते. आई, तुमचा फोन वाजतोय. घे ना पूजा, बघ कोण आहे. राघवचाच फोन आहे आई. स्पीकरवर टाक. हा बोल राघव. हां वहिनी आई, अगं मी हे सांगायला फोन केला, उद्या माझ्या ऑफिसातली काही लोक आपल्याकडे जेवायला येणार आहेत. अरे वा, छानच झालं की. अरे तुझ्या वाढदिवसाला तुझी मित्रमंडळी हवीच ना. हो, त्यांनी आपणहूनच ठरवलं, त्यामुळे मला खूपच आनंद झाला. उद्या काहीतरी छान बेत करा बरं का. अरे खास बेत आम्ही करणारच होतो. हा, आता फक्त माणसं वाढली इतकंच. मला सांग किती जण येणार आहेत? 6-7 जण येते. येऊ दे येऊ दे. बरं ठेवू? हा बरं ठेव. संध्याकाळी लवकर ये रे. हो. यावर्षी ना राघवाचा वाढदिवस दरवर्षीपेक्षा जास्त जबरदस्त करूया. बरं गोडाचं काय करूया? खीर करू. राघवला खीर खूप आवडते. मला पण. आणि अळूवड्या करते, तुम्हाला आवडतात ना? हो तर झकास बेत. May I come in? येस प्लीज. सर, मोरगावकर इंडस्ट्रीच्या लोगो अॅनिमेशनची फाईल रेडी आहे. तुम्ही एकदा बघून घेता का? म्हणजे मी फॉरवर्ड करते क्लायंटला. येस मिस पी, मी लगेच बघतो आणि अप्रुव्हल देतो. काय मला कामं पेंडिंग ठेवायची सवय नाहीये. शिस्त म्हणजे शिस्त. थँक्यू सर. मिस पी, उद्या राघवचा बर्थडे, तुम्ही काय गिफ्ट देणार आहात त्याला? ते मी अजून डिसाईड नाही केलं सर. ओके, आय एम शुअर आम्ही सगळे त्याला गिफ्ट देण्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन नसेल. हा? तुमचं गिफ्ट काहीतरी स्पेशल असेल है ना? सर, स्पेशल गिफ्ट देण्यासाठी ॲटलिस्ट 20-30,000 लागतील ना. आत्ता माझ्याकडे नाही आहेत तेवढे. नो 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 माय डिअर यंग लेडी, तुम्ही अजून राघवला ओळखलंच नाहीये. राघवला महागड्या वस्तूंमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. किंबहुना त्याला महागड्या गोष्टी आवडतच नाहीत. मग काय आवडेल त्यांना? प्रेमाने दिलेलं काहीही. यु नो, स्वतःच्या हाताने बनवून द्या काहीतरी सेल्फ मेड. स्वतःच्या हाताने गिफ्ट तयार करायचं, किती युनिक आयडिया आहे ही. ग्रेट. माझं गिफ्ट सगळ्यात वेगळं पाहिजे, अगदी राघव सरांसारखं. हेच ते प्रेमात पडल्याचं लक्षण. काय? आय मीन हेच ते परफेक्ट गिफ्टचं लक्षण. स्वतःच्या हाताने बनवलेलं परफेक्ट गिफ्ट, सेल्फ मेड. तुम्ही बोललात ते मी ऐकलंय सर, पण हे प्रेमात पडायचं लक्षण कसं असेल? नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नसेल ना?
हो रे, ते पेपर सापडले नाहीत ना तर माझा इंटरव्ह्यू मिस होईल. माझा फ्युचरचा प्रश्न आहे हा. ती फाईल कुठे हरवली तेच कळत नाहीये. हॅलो, मी तुला नंतर कॉल करतो. कोणीतरी आलंय. येस. ही तुमची फाईल आहे का? अरे हो, ही माझीच फाईल आहे. तुम्हाला कुठे मिळाली? नाही, तुमच्याकडून चुकून रस्त्यात पडली होती आणि त्याच्यावर पत्ताही लिहिला होता म्हणून घेऊन आले. हो, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलंय. खरं तर उद्या माझा इंटरव्ह्यू होता आणि या पेपर्समुळे मला तो देता नसता आला. परत एकदा खरंच थँक्यू सो मच. येते मी. नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी तुम्हाला असं दारातून नाही जाऊ देणार. प्लीज आत या ना. नाही, मी फक्त फाईल द्यायला आले होते. प्लीज 5 मिनिटं बसा, मी लगेच कॉफी करतो. अहो, ती नको म्हणते ना, मग कशाला थांबवताय? उद्याचा जॉब मला यांच्यामुळेच तर मिळणार आहे ना. असं काही नाहीये. मिळाला तो तुमच्या मेहनतीमुळे मिळेल. मी फाईल आणून दिली म्हणून नाही. चल ग. हॅलो. लेटेस्ट अपडेट. श्रुती पुरोहित आत्ताच माझ्या घरी येऊन गेली. वाव, दॅट्स वंडरफुल. काय रे, हे कसं काय मॅनेज केलंस? माझ्याकडे खूप सारे आयडियाज असतात आणि कोणती आयडिया कुठे वापरायची ते मला बरोबर कळतं. गुड, वंडरफुल. आयडिया कुठलीही वापर, पण माझं काम करून दे म्हणजे झालं. ओके, ते होणार हो. ती श्रुती जरा चॅलेंजिंग प्रकरण वाटते. माझ्या घरी आली पण दारातून आज सुद्धा आली नाही. पण काय हरकत नाही. रोहितला चॅलेंजेस आवडतात आणि चॅलेंजिंग मुली तर त्याहून जास्त आवडतात. रोहित, तू ह्याच स्पीडने काम करत राहा आणि मग बघ ह्याच्या दुप्पट स्पीडने तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात की नाही. हो, ठेवतो. ऑल द बेस्ट. गजानन पुरोहित, तुझे ग्रह आता बदलते. लवकरच तुझा आणि तुझ्या घरच्यांचा वाईट काळ सुरू. युअर टाइम स्टार्ट्स नाव. आई, पाणी दे ना. अगं धप्पकन बसलीस की काय? का ग एवढा उशीर का झाला याला? अगं काय सांगू तुला, आता वेळेतच निघाले होते मग पण एका भलत्याच गोष्टीत खूप वेळ गेला. म्हणजे अगं आज रस्त्यात एक खूप विंधळा मुलगा भेटला ग. म्हणजे ओळखीचा पाळखीचा नव्हता. त्याच्या हातातून त्याची फाईल पडली आणि त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही. मी जेव्हा ती फाईल उघडून बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती फाईल महत्वाची आणि त्याचा पत्ताही लिहिला होता त्याच्यावर. म्हणून मग त्याच्या घरी जाऊन ती फाईल त्याला देऊन आले. वा श्रुती, शाब्बास. म्हणजे कोणाचं तरी होणारं मोठं नुकसान टाळलंस तू आज. आम्ही केलेले संस्कार असे दिसले ना की फार बरं वाटतं बाळा. शाब्बास. हे बघ, राघव दादा असताना तरी त्यांनी हेच केलं असतं. अगदी बरोबर. बरं ऐक, उद्या राघव दादाचा वाढदिवस आहे तर त्याच्या ऑफिस मधली मित्रमंडळी पण येणार आहे. त्यांचा पाहुणचार अगदी जोरदार करूया. हे बघ, दरवर्षी आपण त्याचा वाढदिवस जोरदारच साजरा करतो. पण ना ह्या वर्षी मी खूप प्लॅनिंग केलंय. जसं घर सजवायचं, त्याच्यानंतर खेळ खेळायचे. थांब. हे सगळं आपण आपापसात नको, चौघी मिळून ठरवूया ना. शालिनी, पूजा, लवकर या ग खाली. ये लवकर. काय झालं? बसा. अगं राघवाच्या वाढदिवसाला उद्या काय काय करायचं ते ठरवूया ना. आई तू पण बस. अगं हो ग. हा बोल. हा, सो मी ठरवलंय आपण यावर्षी दादाचा वाढदिवस एकदम स्पेशल करायचा. त्याला खूप वर्ष तो लक्षात राहायला पाहिजे. आणि मी काही खेळ ठरवलेत. आपण काय करायचं, काही नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. हे काय, तुम्ही आत्ता काहीतरी गप्पा मारत होतात ना आणि आम्ही आल्यावर अचानक शांत बसलात. काय ग श्रुती, काय झालं? नाही तसं काही नाहीये. आम्ही असंच जरा इकडचं तिकडचं बोलत होतो, बाकी काही नाही. ओ मला कळलं,
तुम्ही राघव सरांच्या बर्थडेची प्लॅनिंग करताय ना उद्यासाठी? नाही, कळतंय मला. तुम्ही मला काहीतरी सरप्राईज देण्याचा विचार करताय, कळतंय मला. पण आजी, मी काही लहान आहे का आता? अरे आमच्यासाठी तू लहानच आहेस आणि आम्ही काही तुझ्या वाढदिवसाचं वगैरे प्लॅनिंग करत नव्हतो अजिबात. हे रवा चौघातच काहीतरी. आणि तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी पटकन चहा टाकते. हा हे डबे मी आत ठेवतो. हा झालं. अगं ए, मला पण सांगा ना, तुम्ही सगळे काय प्लॅन करताय? रमा, तू सुद्धा घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे असतात. मुहूर्ताची वाट बघतेस का? अगं जा ना, आम्हाला उद्याचं सगळं ठरवायचंय. अगं हो, तुला माहितीये मी पण उद्यासाठी काहीतरी प्लॅन केलंय. मी राघव सरांना सेल्फ मेड गिफ्ट देणार आहे. हो, काय देणार आहेस? मी ना राघव सरांना वर्थ समथिंग, व्हॉट इट इज कॉल्ड, हा, स्वकष्टाने काहीतरी बनवून देणार आहे. ए मला सांगा, बाकी सगळी धमाल तर आपण करणारच असू ना? तुम्ही सगळं काय काय प्लॅन केलंय पार्टीसाठी? तुला काय करायचंय ते जे काही असेल ते आम्ही घरची माणसं ठरवू. तुला आम्ही का घ्यायचं आमच्यात? हे बघ, तू आमच्या घरातली नाहीये. तू आमच्या घरातली नाहीये. तू आमची कोणीही लागत नाही. तू आमची कोणीही लागत नाही. श्रुती, मी तर खरंच या घरातली नाहीये. मग श्रुतीशी बोलली त्याने मला इतकं हर्ट का होतंय? अगं कसली वाट बघतेस? जा की पटकन, आम्हाला बोलू दे की. श्रुती, अगं तिला थांबायचं असेल तर थांबू दे ना. नाही आई, इट्स ओके, मी जाते. तुम्ही करा प्लॅन. रमा, जा. आली मोठी दादाला गिफ्ट देणारी. श्रुती, का अशी वागतेस ग? तू तरी कशाला सारखी तिची बाजू घेतेस ग? ती घरात पाहुणी आहे ना, पाहुणी सारखीच राहू दे. तिला छान छान कपडे घालून नटून तटून येऊ दे तिला आणि मजा करू दे. पण तिला प्लॅनिंग मध्ये सामील करायचं नाहीये. आई अहो, पण ती खरंच मनापासून बदलण्याचा प्रयत्न करते ना. तरी तुम्ही तिच्याशी असं का वागताय? अहो, ती आता या घरात राहते म्हणजे घरातलीच झाली ना. नाही, ती या घरातली पाहुणी आहे आणि ती पाहुणीच राहणार. तुम्ही काही म्हणा, तिला असं परक्यासारखं वागवणं मला पटत नाही. आई अहो, जर ती मनापासून बदलण्याचा प्रयत्न करते तर 4 पावलं आपणही पुढे जायला नको का? तुम्ही हे विसरू नका की आज तिने तिच्या आई समोर आपली बाजू घेतली. तिच्या आईच्या विरोधात गेली. ते या घरातली पाहुणी म्हणून नाही, तर ती या घरातली सदस्य म्हणून गेली. त्यामुळे यापुढे तिचा वारंवार राग करणं मला तरी पटणार नाही. आईला काहीही म्हणू दे, मी रमाला ह्या घरातली सदस्य कधीच मानणार नाही. बरोबर. श्रुती माझ्याशी अशी का वागते? मी काय केलंय तिला? हाय करण. अगं रमा, आपली फुल वाट लागलीये. अगं आपण कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं असं काहीतरी घडलंय. मी मेलोय रमा, आणि तू सुद्धा. वरुण काम डाऊन. ओके, काम डाऊन. तू इतका पॅनिक का झालास? अगं तू ऐकलंस ना तर तू सुद्धा पॅनिक होशील. म्हणजे अगं तुझे आणि माझे पॅरेंट्स आपली, होल्ड युअर ब्रेथ, आपली एंगेजमेंट ठरवतायत. काय? वरुण, तू वेडा झालास का? अगं मी नाही, आपले पॅरेंट्स वेडे झालेत. अगं त्यांना आपलं लग्न व्हायला हवं हे मला माहितीच नव्हतं. वरुण, एक मिनिट, तू सिरियस अस ना? तर मग असं काही घडलं असतं ना तर मॉमने मला आधीच इन्फॉर्म केलं असतं. वरुण, तू मस्ती नाही ना करतस? अजिबात नाही रमा, मी त्यांना स्वतः बोलताना ऐकलंय. ते एंगेजमेंटची डेट ठरवायला तुमच्या घरी येणार होते. व्हॉट?
मी त्यांना कसं बसं थांबवलंय. अरे पण त्यांना असं का वाटलं असेल? आपण तर असं काहीच बोललो नाही आहोत त्यांना. मला नाही माहिती. वरून काही वाटेल ते झालं ना तरी हे लग्न थांबायला हवं. ऑफकोर्स मला लवकरात लवकर माझ्या परीबद्दल घरी सांगायला हवं. कसं सांगू, मला तिचं नाव सुद्धा माहिती नाहीये. मला ती सापडेपर्यंत तिथे तिचे पॅरेंट्स इथे तिचं लग्न लावून देतील आणि इथे माझे पॅरेंट्स आपलं. हे बघ वरून, काही करून तू तिला तुझ्या घरच्यांसमोर नेऊन उभं करा. मी तुला तिचा नंबर पत्ता सगळं काही देते. ओके? पण तू तर तिला ओळखत नाहीस ना. वरून मी ओळखते तिला. ऍक्च्युली त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही, पण तिचं नाव आरुषी आहे आणि ती माझी स्टेप सिस्टर आहे. स्टेप सिस्टर? हो, ती आमच्याच घरात राहते. म्हणजे पवित्र आंटीची मुलगी? ओ नो, ही सिच्युएशन तर अजून कॉम्प्लिकेट झाली. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी वाढलाय. का?